मंडळी, मराठी भाषेमध्ये आपण स्त्रीलिंग आणि पुल्लिंग यानुसार बोलत असतो. म्हणजे तो आला, ती आली, अशा प्रकारे आपण व्यवहारामध्ये संभाषण करत असतोच. पण 2 शब्दांच्या बाबतीत ना आपली थोडीशी काही वेळेला गडबड होते. कारण ते 2 शब्द असे आहेत की ते दोघांनाही लागू होतात. म्हणजे मित्र फक्त तो असतो, मैत्रीण फक्त ती असते. पण व्यक्ती हा शब्द स्त्री आणि पुरुष दोघांनाही लागू होतो आणि तसाच माणूस हाही शब्द स्त्री आणि पुरुष दोघांनाही लागू होतो. आता इथे गंमत अशी आहे, म्हणजे मला कितपत नीट उलगडता येईल मला माहिती नाही, मी प्रयत्न करते. व्यक्ती ही नेहमी ती असते. आणि माणूस हा तो असतो. दोघांनाही लागू होणारे शब्द आहेत. पण म्हणून एखादा माणूस चालला असेल, एखादा पुरुष चाललेला दिसला, तर आपण त्याला तो व्यक्ती चालला आहे असं नाही म्हणता कामा. आपण काय म्हटलं पाहिजे, तुला ती निळा शर्ट घातलेली व्यक्ती दिसतेय, तो अजय. आता खरं म्हणजे आपण तो माणूस चाललाय ना, तो अजय आहे असं म्हणू शकतो ना. पण कधी व्यक्ती हा शब्द वापरायची लहर आली आपल्याला, होऊ शकते. पण म्हणून तो व्यक्ती चाललाय, तो अजय आहे असं नाही म्हणायचं. ती व्यक्ती आहे ना, तो अजय आहे असंच म्हटलं पाहिजे. किंवा चांगली व्यक्ती ही अजयची ओळख आहे. अजय एक चांगला व्यक्ती आहे असं नाही, तो एक चांगला माणूस आहे. किंवा चांगला माणूस ही तिने स्वतःची प्रतिमा निर्माण केली आहे. म्हणजे ती असली तरी ती चांगली माणूस नसते, चांगला माणूस ही तिने प्रतिमा निर्माण केली. त्यामुळे व्यक्ती आणि माणूस या शब्दांना जे विशेषण लागतं, तर व्यक्तीला ती व्यक्तीप्रमाणे विशेषण लावायचं आणि माणूस या शब्दाला तो माणूस याप्रमाणे विशेषण लावायचं. असा मी थोडासा प्रयत्न केलेला आहे. तर कसा वाटला हा प्रयत्न तुम्ही नक्की सांगा. मालिका कशी वाटते हेही कळवा. पाहत राहा, ऐकत राहा, भेटत राहू शब्दरुचीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.